दादा अजून एक चहा दे रे, आलं बिलं घाल जरा. अहो सरकार किती चहा पिताल, ऍसिडिटी होईल ना. एवढे बायको बनू नको माझी, काय बस. असं वागला ना तर काय काय करशील? काय करशील म्हणजे मी वहिनी साहेबांनी सांगून देईन. काय बारकायच काय, शाळेत आहेस? मास्तरीन बाई ह्यानं असं केलं बघा, ह्यानं माझी कळ काढली बघा आणि गृहपाठ नाही केला बघा आणि ह्याहून बारकायच. बारका नाहीये पण तुम्ही त्यांचे विद्यार्थी आहे ना. काय आता विद्यार्थ्याला असं अर्धवट सोडून गेल्या, त्या शिका शिका म्हणून मागं लागल्या म्हणून आम्ही शिकायला लागलो. आम्ही शिकायला लागलो तर ह्या अर्ध्यावर सोडून गेल्या, असं कुठं असते काय? आता हे तुम्ही मला सांगण्यापेक्षा त्यांना सांगा ना सगळं. सांगायलाच तर गेलतो, मग भेटल्याच नाहीत, शाळेत गेलत्या. अहो तुम्ही तिथं थांबायचं ना. काय नाही रे राव्या, थांबायचं काय आता, किती एकतर त्या आमच्या आयुष्यात यावं म्हणून एवढी वाट बघितली आम्ही. हा आता त्या परत याव्या म्हणून वाट नका बघू, डायरेक्ट घेऊन या. शाळा तुमची नाहीये. काय? शाळा आमची नाही? एज्युकेशन विसरलं काय तुम्ही आमच्या बरोबर राहून? या तिकडे या, वाचा की. मराठीत लिहिलंय, वाचता येतंय ना? भुवनेश्वरी विद्या मंदिर. शाळेला नाव असेल तुमचं, पण ही शाळा तुमची नाही. नाव आहे कारण शाळा आमची आहे. मुळीच नाही. शाळा बांधायला आणि चालवायला बक्कळ पैसा लागतोय आणि त्यो आमचा आहे. तो पैसा तुमचा नाहीये. म्हणजे तो पैसा सूर्यवंशींच्या खजिन्यातून आलेला आहे, तुमच्या कमवलेल्या पैशातून नाही. त्यामुळे मला शाळा सोड म्हणण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही. आम्ही फाउंडर आहोत नावाला. आमच्या सही शिवाय पान बी हलत नाही शाळेचं. आम्ही जे ठरवतोय तेच होतं इथं आणि इथून पुढे बी तेच होणार. गपगुमान आम्ही सांगतोय तेवढं करा. नाही मॅडम, मला नाही जमणार. मी आतापर्यंत सगळं सहन केलंय, पण हे मला जमणार नाही. तुमचा त्या घरावरही हक्क नाहीये आणि या शाळेवर सुद्धा नाही. ही शाळा अधिपतींच्या, माझ्या नवऱ्याच्या पैशातून चालवली जाते. माझ्या सासऱ्यांच्या इच्छेतून ही शाळा उभारली गेली. त्यामुळे केवळ या शाळेला तुमचं नाव आहे म्हणून इथून मला काढून टाकण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. कळलं? भुवनेश्वरी मॅडम, ए मास्तरडे, ओरडू नका, ऐकू येतंय मला. पण कळत नाही तुम्हाला? मालकीन आहे आम्ही, मालकीन. तुम्ही मालकीण जरी असलात तरी तुमच्यापेक्षा कायदेशीर हक्क माझा आहे. अधिपतींची बायको म्हणून, सूर्यवंशींची सून म्हणून. कळलं तुम्हाला? ए मास्तरडे, आमच्या मोर लय टिवटिव करू नगस, नाहीतर. करू काय मास्तरीन बाईसनी फोन का नको? अजून त्याने बी फोन केला नाही राव. म्हणजे त्यांची काय इच्छाच नाही काय बोलायची. पण आता मी बी लईत आणलं तर सगळ्यासनीच त्रास होईल. त्यांच्या आईबाबांच्या चेहऱ्यावरचं टेन्शन बघवत नाही राव मला. काय करू? करू फोन? माझ्यावर हात उचलायचा नाही. मी रस्त्यावर पडलेली नाहीये. मी बायको आहे अधिपतींची, सूर्यवंशींची सून आहे आणि या शाळेतली रिस्पेक्टेड शिक्षिका आहे. कसला रिस्पेक्ट? रिस्पेक्ट. शुद्ध बोलता येतं तुम्हाला, उगाच नाटक करू नका अशुद्ध बोलण्याचं. नाटक कशा बाई? येतं आम्हाला बोलता शुद्ध, पण नाही बोलायचं आम्हाला. तुम्हाला जर याचंच भूषण वाटत असेल तर तुमची मर्जी. आमचीच मर्जी, सगळीकडे आमचीच मर्जी चालणार. घरात, दारात आणि शाळेत बी. आता आम्ही सांगतोय तेवढं करा पटशिरी. लिहिता वाचता येतं ना हो तुम्हाला? मी शिक्षिका आहे मॅडम. लिहिता वाचता येतं ना? त्याशिवाय शिक्षिका झाले का मी? तुम्हाला का नाही लय वाकड्यात शिरायची सवय आहे आणि घाई पण. ज्या प्रश्नाचं उत्तर एका शब्दात देता येतंय त्यासाठी तुम्ही लावताय लांबन. कारण तुम्ही तुम्हाला माहित असलेल्या उत्तराचाच प्रश्न विचारता. म्हणजे तुमची काही चूक नाही, कधीच नसत्या. कधीच नसते असा दावा नाही करत आहे मी.
म्हणजे तुमची चूक आहे हे तुम्ही मान्य करताय तर. माझी चूक? कुठली चूक? तुम्ही आत्ताच म्हणलं का नाही तुमची चूक नसते असा काही तुमचा दावा नाही म्हणून. विसरला काय मास्तरीनबाई? हा, घटक्यात एक बोलताय घटक्यात दुसरं. याला का नाही आमच्याकडं या बोटावरची थुकी त्या बोटावर करणं असं म्हणतात. मी एका बोटावरची थुंकी दुसऱ्या बोटावर नाही करत आहे मॅडम. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते की मी माणूस आहे, माझ्याकडून चुका होऊ शकतात, एवढंच माझं म्हणणं आहे. आमचं लग्न मोडण्याची चूक झाली का नाही तुमच्याकडून? त्याला लग्न समजण्याची चूक आधी तुमच्याकडून झाली आहे मॅडम. सोंग करून समोरच्याला फसवून खोटं बोलून त्याला लग्नाच्या बोल्यावर उभं करणं, याला लग्न नाही म्हणत, याला फसवणूक म्हणतात. बास बास झालं मास्तरीनबाई. तुमची अक्कल तुमच्या विद्यार्थ्यांसमोर पाजळा, आमच्या मोर नग. कुठं चालला? तुम्हीच म्हटलात ना, तुमची अक्कल विद्यार्थ्यांसमोर पाजळा. आमचं बोलणं अजून झालेलं नाही. ते कधीच होत नाही. काय? मॅडम मला सगळं माहिती आहे, तुम्हालाही माझी मतं माहिती आहेत. पण आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते. बाबांबरोबर लग्नाचा हट्ट करून तुम्ही लग्नालाच नाही या घरालाच अपवित्र केलंय. आम्ही ते घर अपवित्र केलंय काय? आमच्यामुळं अपवित्र झालेल्या घरात म्हणूनच तुम्ही राहत नाही काय? तुमच्या बरोबर राहत नाही मॅडम. मग आम्ही असलेल्या शाळेत तुम्ही कसं काय राहणार? काय? म्हणजे घर आम्ही अपवित्र केलं, मग शाळेचं पावित्र पण आमच्यामुळं गेलं असेलच नाही का? मग या अपवित्र झालेल्या शाळेत तुम्ही शिक्षण देण्याचं पवित्र काम कसं करणार? करू का नको करू, काय खेळणं झाले रा मास्तरीनबाई. का अशी डोक्यात राख घालून घेता तुम्ही? जरा शांत व्हा ना. हे बघा, असं म्हणतात की जगात कुठलीही गोष्ट परमनंट नसते, थोडासा वेळ जावा लागतो, सगळं ठीक होतं. आणि घर म्हटलं की वाद होतातच. पेल्यातलं वादळ आहे, रोज येणार आणि रोज शमणार. खरंय, प्रेमात कसला इगो? बोललं पाहिजे मास्तरीनबाईं संग. त्यासनी सांगितलं पाहिजे प्रेमापेक्षा इगो मोठा असू नये माणसाचा, आणि तत्व बी प्रेमापेक्षा मोठा असू नये. प्रेमाच्या आड काहीच यायला नाही पाहिजे. हा आजी. हा अधिपती, भुवी आली नाही रा अजून घरी? आल्या नाहीत म्हणजे काय, कोणीकडे गेलेत? नाही, काय सांगितलं नाही. आहे काय आता? तू जरा फोन करून बघतो काय? अरे माझा फोन उचलत नाही ती. बरं ठीक आहे, बघतो मी, काय काळजी करू नको. लय वेळ झाला तिला जाऊन. काय देवळात गेले असतील फार तर. देवीच्या देवळात नाही तर विद्येच्या देवळात, अजून कुठे जाणार? म्हणजे? अगं म्हणजे शाळेत गेले असतील, बघतो, कळवतो तुला. ठेव. बरं बरं ठीक आहे. अंबाबाई, काय मास्तरीनबाई, आमच्यासारख्या कारस्थानी पाताळ यंत्रीबाईनं काढलेल्या शाळेला तुम्ही अपवित्रपणाचा डाग लावला की हो? मग आता इथं ज्ञानदानाचं पवित्र काम नाही झालं पाहिजे. मला कळलं नाही. कळलंय तुम्हाला मास्तरीनबाई, तुम्हाला सगळं कळलंय. थोडं पचायला जड जातंय. स्पष्ट सांगा मॅडम. सांगतो, एकदम स्पष्ट सांगतो. आधी तुम्ही या शाळेच्या बाहेर पडायचं आणि मग समधी शाळाच बाहेर पडल या बिल्डिंगीच्या. चला लिवा. मगाशी सांगितलं होतं ना तुम्हाला, परत एकदा सांगतो, लिवा. आम्ही जसं स्वतःच्या मर्जीनं घराबाहेर पडलो तसं शाळेच्या बाहेर बी पडतोय. आम्ही स्वतःच्या मर्जीनं बाहेर पडतोय, कुणाची बी जबरदस्ती नाही. लिवा. नाही नाही नाही, 1 मिनिट थांबा. घराबाहेर पडलो असं लिहू नका, ते एकदम पर्सनल होईल. तुम्ही असं लिहा, आम्ही स्वतःच्या मर्जीनं शाळेचा राजीनामा देत आहोत. आणि खाली तुमची स्वाक्षरी, मास्तरीनबाई. नका नका, मास्तरीनबाई नग. आडनाव काय? सूर्यवंशी. ओ ते आमचं झालं, तुमचं आडनाव सांगा. माझंही तेच आडनाव आहे.
तुमच्या आई वडिलांचं आडनाव सांगा. अमोडकर. आमोनकर लिवा. अक्षरा अक्षदा काय लिवायचं ते लिवा. लिवा आमोनकर. मास्तरनबाई कळलं ना वा आम्ही काय म्हणतो ते. करा स्वाक्षरी अक्षरा आमोनकर म्हणून. आता आई साहेब का फोन उचलणं झालेत. काय राव कुणीकडे गेले काय. ओंक्या गोडाऊनला आहेस? आई साहेब आल्यात का रे तिकडे फॅक्टरीत? बर ठीक आहे. कुठेतरी देवळात वगैरे गेले असेल है की नाही. मी करतो तुला नंतर. हा आईसाहेब फोन का उचलणं झाल्यात आणि गेल्यात कुणीकडं. असं कवा न सांगता कुणीकडे जात नाहीत. किती बी बिजी असल्या तरी फोन उचलून सांगतात की नंतर फोन करते. आता फोन का उचलणं झाल्यात. आईसोबत आईसाहेब घरबीर सोडून नसतील ना गेल्या. आमच्यासाठी उगाच असलं काहीतरी करायला नको. त्यांनी बघितलं पाहिजे नक्की कुणीकडे गेल्यात. ओ मास्तरीनबाई अशा पुतळ्यावाने उभ्या का. सांगितलं ना हो काय करायचं ते. लिवा की राजीनामा. गुमान राजीनामा द्या आणि मानानं बाहेर पडा. चांगला मोबदला मिळेल. आयुष्यभर बसून खाल. कशाची चिंता नाही. आयुष्यभर बसून खाण्यासाठी शिक्षिका नाही झालीये मी. ते करायचं असतं तर अडाणीच नसते का राहिले. माझं माझ्या कामावर प्रेम आहे म्हणून मी काम करते. काय बोलत तुम्ही आता. कळलं नाही तुम्हाला. पुन्हा सांगू. आयुष्यभर बसून खाण्यासाठी मी शिक्षिका झालेली नाहीये. ते करायचं असतं तर अडाणी नसते राहिले मी. मुद्दाम बोललात ना वय. टोमणा होता आमच्यासाठी. ते तुम्हाला कसं घ्यायचंय हा तुमचा प्रश्न आहे मॅडम. पण माझं माझ्या कामावर प्रेम. प्रेम असलेल्या समध्या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत. मला मिळाल्यात. त्या टिकतील अशी काही गॅरंटी नाही. ते टिकवणं न टिकवणं माझ्या हातात. हे असं तुम्हासनी वाटतंय मास्तरीनबाई. अर्थातच मला जे वाटतं ते माझ्यासाठी महत्वाचं आहे. तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला काय वाटतंय ते महत्वाचं आहे. बाकीच्यांना काय वाटतंय याचा पण विचार करा की जरा. बाकीच्यांना काय वाटतं यावर माझा कंट्रोल नाही मॅडम. आणि राहिला प्रश्न माझ्या कामाचा तर मी आयुष्यभर ज्ञानदानाचं पवित्र कार्य करत राहीन. हा पण आम्ही अपवित्र केली नव ही शाळा. मग या वास्तूत तुम्ही कसं काय करणार ज्ञानदान. शाळेला कुणी अपवित्र नाही करू शकत मॅडम. इथे सरस्वतीची पूजा होते, गणपतीची आराधना होते. तुमच्यासारख्या 1000 भुवनेश्वरी मॅडम जरी आल्या ना तरी या शाळेचं पावित्र्य कुणीही कमी करू शकणार नाही. बास बास करा तुमची भाषणबाजी. पोरांसमोर बोलता तसं आमच्या मोर नका बोलू. आम्ही ऐकून घेतोय तर लय बोलायला लागला की हो तुम्ही. हा मुकाटाने त्या कागदावर राजीनामा लिवा आणि चालत्या वा. उगा आमचा येळ खाऊ नका. एकच काम नाही आमच्याकडं. लिवा राजीनामा. मी नाही लिहिला राजीनामा तर तरी बी तुम्हाला इथून बाहेर पडायलाच लागत. म्हणजे तुम्ही स्वतःहून गेला नाहीत. जसं तुम्हाला घरातून बाहेर काढलं तसं शाळेतून बी बाहेर काढू हे नक्की. अरे धाकले सरकार तुम्ही कधी आला. हा नमस्कार. हे काय आत्ताच आलो. मला दर्शन झालं झालं. थोडा तुम्ही उशीर केलात. आत्ताच देवीची आरती झाली. होय काय. हा उशीर झाला जरा. आमच्या आई साहेब आलते का. नाही नेहमी येतात त्या पण आज थोरल्या सरकार आलेलाच नाहीत.
हा नाही सकाळी मागाशी वगैरे. नाही हो, सकाळपासून मी इथेच आहेत पण ते आलेलंच नाहीत. काय सगळं ठीक तर आहे ना? हा नाही मी आपलं सहज. चला येऊ का गुरुजी? हा चालेल. हा चला. साहेब देवळात नाहीत म्हणजे शाळेतच असणार 100%. काय राव आता फुलपकऱ्यानं काय झालं फोन उचलायला? कळलं तर असतं शाळेत गेल्यात की नाही आई साहेब. काय राव एक कामाचं नाही. हा जे बोल. झालं का रे भुवीशी बोलणं? अरे मी 2-3 वेळेला फोन केला पण माझा फोन उचलतच नाही ती. अगं मी पण केलता, माझं बी नाही उचलला. तू काळजी करू नको, होईल काहीतरी कॉन्टॅक्ट, मी कळवतो तुला. हा एवढं काय काय घडलं आपल्या घरात, मन घाबरं होतं रे. मी समजू शकतो आजी, तू घाबरू नको. मी घेऊन येतो आई साहेबांनी घरी. हा चालू आता शाळेत, तिकडे असतील त्या, बघतो मी काय तर तुला कळवतो. काय वय वय कळव बरं लगेच. हा आजी बरोबर बोलली म्हणून तर माझं बी घाबर व्हायले. आईसाहेब खरंच घरबीर सोडून गेल्या नसतील ना? नाही 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 रे, नाही नाही नाही, असलं काय होणार नाही. उगाच मूर्खावाने विचार करालोय मी. त्या कामातच असणार, नक्की शाळेत बिळेत असतील कुठतरी. मास्तरीनबाई, आम्ही तुम्हाला शाळेच्या बाहेर काढणार एवढं नक्की. कारण तुम्हाला माहित आहे, आम्ही एखादी गोष्ट ठरवली तर ती केल्या बिगर आम्ही काही थंड बसत नाही. घ्या. प्रेमानं सांगतोय, पण जर का तुम्ही ऐकलं नाही तर हाताला धरून शाळेबाहेर काढायला सुद्धा आम्ही मागं पुढं बघणार नाही. मला हाताला धरून इथून बाहेर काढणं तुमच्या हातात नाहीये मॅडम. आमच्या हातात काय आहे हे अजून तुम्हाला ठाव नाही. मला माहितीये, मला सगळं माहितीये. हो, आमची पॉवर तुम्ही अजून बघितली नाही. अशी वरात काढू का नाही तुमची? शाळा बाहेर तर तुम्हाला जावंच लागणार. भुवनेश्वरी मॅडम, मला जर तुम्हाला शाळेबाहेर काढणं शक्य असतं तर तुम्ही मला वारंवार राजीनामा द्यायला का सांगितलं असतं? मी मगापासून बघतेय तुम्ही सतत राजीनामा द्या म्हणून माझ्या मागे लागलाय. तुम्हाला काय वाटतं मी मूर्ख आहे, मला कळत नाही? तुम्हाला तुमच्या बुद्धीचा गर्व आहे मॅडम, पण दुसऱ्याच्या बुद्धीला कमी लेखू नका. तुम्ही मला शाळेतून बाहेर काढू शकत नाही. ह्यो तुमचा गैरसमज आहे. गैरसमज आहे? ठीक आहे, तुम्ही मला शाळेतून बाहेर काढणार आणि अधिपतींना काय सांगणार? हे मी केलं असं? आम्ही कुणाला बी उत्तर द्यायला बांधील नाही. बांधील आहात. अधिपती या शाळेचे मालक आहेत. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू मॅडम, माझं लग्न झालेलं नसतानाही तुम्ही मला या शाळेतून बाहेर काढू शकला नव्हतात. आता तुम्हाला खरंच असं वाटतंय की अधिपतींच्या बायकोला, बाबांच्या सुनेला तुम्ही या शाळेतून इतक्या सहजपणे बाहेर काढू शकाल? खरंच असं वाटतं तुम्हाला? नाही, असं होणार नाही. आणि हे तुम्हालाही माहितीये की तुम्ही मला शाळेबाहेर काढू शकत नाही. आणि समजा तुम्ही तुमची सगळी पॉवर वापरून मला नोकरीवरून काढलत तर तुम्ही अधिपतींच्या नजरेत पडाल. तुम्ही जे नेहमी दाखवता की तुम्ही किती चांगले आहात ते सगळं खोटं आहे हे अधिपतींना कळेल आणि ते तुम्हाला नकोय. मला नोकरीवरून काढल्याचा ब्लेम तुम्हाला नकोय आणि म्हणून तुम्ही मला राजीनामा द्यायला सांगताय. हो, आमच्या घरात येऊन तुम्हाला अजून 1 वरीस बी झालं नाही. आम्ही 25 वर्ष त्या घरात राहतोय. घरात राहताय पण घरातल्यांच्या मनात जागा नाही निर्माण केली तुम्ही. मला वाईट वाटतं तुमचं वाईट वाटणं ठेवा तुमच्याकडं. लग्नाआधी आम्ही तुम्हाला ह्या शाळेतनं काढलं नाही, तो आमचा मूर्खपणा होता. पण असं समजू नका तेव्हा जे आम्ही केलं नाही ते आता जमणार नाही म्हणून. आम्हाला कुणी बी अडवू शकत नाही तुम्हाला काढण्यापासून. निघा आता, आत्ताच्या आत्ता.